नमस्कार, मी प्रियंका खरंच किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवत आहे। तर आज मी पालक भजी बनवत आहे। तर मी चला तुम्हाला दाखवते। मी पालक भजी बनवत आहे। तर मी पालक चिरून घेतले अशी आणि कांदा पण असा उभा चिरलेला आहे। तर त्यात मी मिक्स करते। पातळ याच्यामध्ये कट करून घ्यायचं आणि हे जिरे आणि ओवा आहे, म्हणजे थोडंसं वाटून घेतलेलं आहे। हिरव्या मिरचीचा ठेचा, तुम्ही मिरच्या पण कट करून टाकू शकता, मी ठेचा टाकत आहे। आणि ही कोथिंबीर आणि लाल तिखट टाकत आहे। ठेचा पण टाकलेला आहे, तर तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तिखट घ्या। हळद टाकते आणि चवीनुसार मीठ। आता याच्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बेसन ॲड करूया। आपल्याला छानसे पालक भजे बनवायचे आहेत। माझ्या मिस्टरांचे फेवरेट आहेत पालक भजे। आणि आता आपण याला मिक्स करून घेऊया। हे सर्व साहित्य चांगलं एकजीव झालं पाहिजे। पाणी एकदम नाही टाकायचं, पाणी थोडं थोडं करत ॲड करायचं। असं जास्त पाणी नाही टाकायचं, कारण की पालकाला सुद्धा पाणी असतं आणि कांदा सुद्धा ओलाच असतो। त्याला साधारण ते थोडंसं 1-2 चम्मचच पाणी लागतं, सहसा जास्त पाणी नाही लागत। मी अजून 2 चम्मच बेसन ॲड केलेलं आहे। आता मी थोडंसं पाणी पण ॲड करते त्यामध्ये। असं एकजीव झालेला आहे बघा। मी जास्त पातळ पण नाही केलेलं आहे आणि जास्त थिक पण नाहीये। आणि आता आपण थोडंसं तेल तापवत ठेवलं आहे। तेल तापलं नाही, चांगलं तेल तापलं की आपण याच्यामध्ये भजे करायला सुरुवात करूया। आपण आता भजे टाकून बघूया। तेल खूप छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपल्याला भज्यांना पलटी करून घ्यायचं आहे। छानपैकी कलर पण खूप सुंदर आलेला आहे। मिरचीचा ठेचा टाकल्यामुळे ना, हिरव्या मिरचीचा ठेचा भज्याला चव खूप वेगळी येते, एकदम टेस्टी लागतात। एक घाणं झालेलं आहे। आता आपण परत दुसऱ्या वेळेस आपण भजे टाकूया। मी तुम्हाला दाखवते। गॅसची वात कमी केलेली आहे, तेल खूप तापलेलं आहे आपलं। दिसत नाहीये। हाय, कशी वाटली रेसिपी मला सांगा तुम्ही। ओके, केलं। भजे आपले झालेले आहेत, मस्त पालक भजे आहेत, खूप सुंदर। म्हणजे तुम्ही एकदा करून बघा, खाऊन बघा, खूप छान लागतात। माझ्या मिस्टरांना भजे खूप आवडतात, पालक भजे, म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल केलेत। पण ते सध्या कामात बिझी आहेत, तर हे मीच टेस्ट करते। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा। आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला कळवा।
थँक्यू, धन्यवाद.